भिवंडी तालुक्यातील वडवली गाव येथे भाजपा युवा मोर्चा आयोजित आई आनंदी चषक 2026 मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला। अनेक संघांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला। उद्योगपती किरण शेठ रामचंद्र वारगडे भाजपाचे नेते यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। आई आनंदी चषक या क्रिकेट स्पर्धेला अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने भेट दिली। त्यासोबतच संपूर्ण तालुका जिल्हाभरातून अनेक भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांनी देखील या क्रिकेट स्पर्धेला भेट देत सर्व क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। त्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान भाजपाचे नेते किरण शेठ रामचंद्र वारगडे यांच्या वतीने करण्यात आले। विशेष म्हणजे किरण शेठ रामचंद्र वारगडे यांचा वाढदिवस देखील मोठ्या जल्लोषामध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला। अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्यासोबतच उद्योगपती भाजपचे नेते किरण शेठ रामचंद्र वारगडे यांनी येणाऱ्या काळामध्ये गावामध्ये जी काही समस्या असेल त्यासोबतच जिथे जिथे माझी गरज लागेल तिथे तिथे मी खंबीरपणे उभा राहीन असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला आहे। या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा देखील उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला। वडवली गावातील सर्व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी विशाल पाटील समेत अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनामध्ये केली। त्या सर्वांचे किरण शेठ वारगडे यांनी आभार देखील मानले आहेत। या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल किरण शेठ रामचंद्र वारगडे यांनी आपले मनोगत देखील या स्पर्धेदरम्यान व्यक्त केले आहे। पोरांनी जी मेहनत केलेली आहे त्याच्यामध्ये पहिली टीम आहे कन्हैया भावेश राजेश बंटी भगत जगदीश तेजा या टीमला मला पहिले सलाम, कारण त्यांच्यामुळेच ही स्पर्धा मी गणेश दलवे यांच्यामुळे स्पर्धा एक सचिन जोशी या टीममुळं मी ही गोष्ट साध्य करू शकलो। कारण सुरुवातच अशी होती आई आनंदी प्रतिष्ठान, तर आई आनंदी प्रतिष्ठानचं कार्य मला दाखवायचं होतं। विषय असा आहे का जर एखादी स्पर्धा एखाद्या माणसाच्या नावावर खेळवली जाते तर कुठेतरी त्या नावाला महत्व असतं, म्हणूनच तो विषय सुरुवात होते। त्याप्रमाणे आई आनंदी प्रतिष्ठान आई आनंदी चषक भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून जो टुर्नामेंट आयोजित केली, माझ्या टीम मध्ये सर्व पोरांनी माझ्याची व्यवस्थित मेहनत करून ना तो टुर्नामेंटचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला। मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। जे लोक इथे आलेत त्यांना तर भरपूर शुभेच्छा, आणि जे लोक उपलब्ध राहू शकले नाही त्यांना त्याच्यापेक्षा डबल शुभेच्छा। कारण वडवलीमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच अशी टुर्नामेंट आम्ही तुमच्या माध्यमातून सादर करू शकलो। तुम्ही कुठला पण काम सांगा, आई आनंदी प्रतिष्ठान 100% तुमच्या मागे उभा आहे। माझ्या आईच्या नावाने करण्याचा उद्देश असा आहे तर ज्या माऊलीने आम्हाला जन्म दिलाय तर त्या माऊलीच्या नावाने कुठेतरी तो विषय पुढे राहिला पाहिजे, हीच माझी भावना असते। माझा असा काही विषय नसतो तर बाबा माझं नाव पुढे राहिलं पाहिजे, आईच्या नावाने आम्ही मागे। त्याच्यासाठी माझ्या वडिलांचा आई वडील भाऊ सगळी फॅमिली माझी 100% माझ्या जोडीला असते। फक्त आम्हाला या विषयामध्ये पुढारपण कधी घ्यायची इच्छा नसते, पण विषय असा झाला तर तुम्हाला पुढारपण केल्याशिवाय काही गोष्टी जर लक्षात येत नसतील तर खंबीरपणे मी हे पुढारपण करायला तयार आहे। आणि गावासाठी कुठल्या योजना कुठल्या गोष्टी असतील, कुठली टुर्नामेंट असेल, कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रम असतील याच्यामध्ये किरण वारगडेचा सहभाग फार महत्वाचा राहील। आणि तुम्ही कधी पण किरण वारगडेला आवाज द्या, तो 100% तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहील। आणि जे क्रीडा रसिक आहेत, आज हा विषय क्रीडा रसिकांचा होता, अनावधाने काही लोक उपलब्ध नाही राहिले तरी पण त्यांना मी शुभेच्छा देतो। याच्या पुढे जो कार्यक्रम होईल किंवा याच्या पुढे जी टुर्नामेंट होईल त्याच्यामध्ये तुमचा सहभाग नोंदवणं गरजेचं आहे। कारण खेळाडू वृत्ती ही खेळामध्ये दाखवली पाहिजे। आपण मागे राहून ती गोष्ट सक्सेस होणार नाही। वडवलीमध्ये ओंकार तारमाळे जर तयार होणार असेल तर ही भावना तुम्ही ठेवू नका आणि 100% तुम्ही या विषयामध्ये किंवा क्रिकेटमध्ये उतरा आणि आपण एक ओंकार तारमाळे घडवण्याची भूमिका घेऊ आणि 100% ती गोष्ट आपण सक्सेस करू। एवढंच या क्रिकेटच्या टुर्नामेंटच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो। आमचा उपक्रम करण्याचा उद्देश असतो, आम्ही कधीतरी गरीबाची जाण करून काही गोष्टी करतो, तो आमचा पिंड आहे। त्याच्यामुळे आम्हाला तिथे कोणी अडवू शकत नाही, कारण आईच्या नावाने करतो झालं पाहिजे अशी आमची भूमिका असते। कधीच त्या नावाच्या मागे आम्ही मागे पडत नाही। जर तुम्हाला कोणाला काही अडचणी असतील आईच्या नावाने सांगा, 100% की तुमच्या मागे उभा आहे। अजून काय म्हणतो?
सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. वडवली ग्रामस्थ मंडळ, परिसरातील पंचक्रोशीतील आता गणपत दादा, माजी सरपंच कासने, प्रदीप आलके, विदुर गोठवणले, सगळी मंडळी जी आहे ही लोक माझ्यासाठी 100% उभी राहतात. तशीच सगळी माझ्या गावठाण पाड्यातली माझा ग्रुप आहे, 100% त्यांनी खंबीरपणे काही गोष्टी माझ्यासाठी करायला तयार झाले. आपण प्रयत्न करतो, टुर्नामेंट ठेवली, सक्सेस झाली, अजून दुसरा काय करण्याचा प्रयत्न करू, सक्सेस करायच्या मागे लागा. कोण कुठे जातो त्याच्यापेक्षा आपण पुढे कसा जाऊ ना, आपण ठाकूरपाड्यावर जाता ठाण्याला कसं जाऊ याचा विचार आपण करा, तरच आपण आपला गाव, आपला परिसर पुढे नेऊ. एवढे बोलून म्हणजे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे आदिवासी क्रिकेट मंडळ आहेत, एक आयानंदजी आणि जी काही गंगाराम, जयेश, श्याम वगैरे ही टीम आहे, या पोरांचं पण 100% सहकार्य लाभलं. सगळ्यांनाच मी धन्यवाद देतो. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला अडचण भासेल त्या टायमाला किरण भाऊ तुमच्या मागे 100% उभा आहे, एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो. धन्यवाद. त्यांची पण इच्छा झाली होती की या गावचं नाव द्यावं, असं ओळख त्यांची इच्छा झाली होती. त्या नावाला अडथळा आला. कोणी कुठला नाव देऊ शकतो, अडथळा नसतो. त्यांनी केला तो. त्या दृष्टीने आमची कमिटीची स्वतःची टीम नाहीये, तरी पण आम्ही तो प्रयत्न केला. आम्ही शेटजवळ संकल्पना मांडली की आम्हाला मॅची ठेवायची. कधी ठेवलेले, पहिल्यांदा ठेवले. अशा झाल्याने ना होणार पण नाही, होणार नाही ते पुढची बात, पण झाल्या नाही अजूनपर्यंत. शेठ बोला तुम्हाला जे करायचं ते करा, मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आणि त्या पद्धतीत जे जे केलंय ते शेठला एक पण गोष्ट माहित नाही. आम्ही आमच्या पद्धतीत केले आणि त्या गोष्टीला आम्हाला शेठनी सहकार्य केले. त्या गोष्टीला आम्ही माझ्या 6 जणांतर्फे त्याचा धन्यवाद करतो. आमच्या मागे खंबीरपणे उभा आहे ना, त्याच पद्धतीत आम्ही पण त्याच्या मागे खंबीरपणे उभा आहोत. युट्यूब लाईव्ह चालू आहे. खंबीर हॅलो, अब रामचंद्र मी नाही, मुळात या क्षेत्राशी मला तो अभ्यास नाही, परंतु ज्यांच्या माध्यमातून हे जी संकल्पना जी केलेली आहे की बाबा या गावचे आदरणीय, प्रार्थनीय, वंदनीय असणारे आणि जवळजवळ जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असे श्रीयुत किरण रामचंद्र वाडगडे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा योग घडून. अर्थात ही पोरं, या पोरांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या अथक प्रयत्नाने आणि तुमच्या सर्वांच्या त्या मेहनतीने या सर्व जो मैदानामध्ये जी क्रिकेट ही एक टुर्नामेंट जी सादरीकरण झालेली आहे आणि ते हे औचित्य साधून म्हणजे वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी परिपूर्ण झालेले. कारण हा खेळ नव्हे, हा खेळ एकट्याचा म्हणून मिळवलेला मेला. ही व्यक्ती इतकी त्यांच्या घराण्यामध्ये एक विशेष म्हणजे एक संस्कृती, एक ठसा आहे. कारण राजकारणामध्ये ते हातखंड आहे त्यांचा प्रचंड आहे. आणि मला एकच सांगायचं आहे की बाबांचा हा वारसा हक्क आहे. वारसा हक्क हा वडीलपार्जित येत असतो. गीता सांगते येते यजदाचरित षष्ठते ते वस्त वडील जे जे करते त्या नाव धर्म ठेवते ते येर अनुष्ठती सामान्य सकळ. पुढील आपल्या वडीलपार्जित लोकांनी जे काय केलेले आहे त्या पद्धतीने चालणे त्याला धर्म म्हणतात. अर्थात त्याला एक माणुसकी म्हटली जाते. आणि या ठिकाणी खर तर आम्ही अशा कार्यक्रमात जात नाही, आम्हाला आवडत नाही अशातला भाग नाही, परंतु प्रार्थीला असून आला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की निमंत्रण